शहर के ओबीसी अन्य पिछड़ा वर्ग छात्रावास में सुरक्षा व्यवस्था को धत्ता बताते हुए दो अज्ञात आरोपियों ने रात के समय छात्रावास में घुसकर एक छात्रा के साथ छेड़छाड़ की सनसनीखेज घटना सामने आई है। ये घटना 22 जुलाई की रात लगभग 3 बजे घटी, जब दोनों आरोपी पिछले दरवाजे से छात्रा के कमरे में दाखिल हुए। जानकारी के अनुसार छात्रावास की जिस लोखंडी सीढ़ी से आरोपी ऊपर चढ़े, वहां के दरवाजे पर ताला नहीं था। यही वजह थी कि दोनों युवक आसानी से छात्रावास में प्रवेश कर सके। आरोपियों ने पीड़ित छात्रा के कमरे का दरवाजा खोलने के लिए कुंडी तोड़ी और भीतर घुसकर उसका मोबाइल फोन लेकर फरार हो गए। छात्रावास में 64 छात्राएं रह रही है, लेकिन वह न तो सीसीटीवी कैमरे है, न ही कोई चौकीदार या पर्याप्त सुरक्षा व्यवस्था। इस घटना ने सरकारी छात्रावासों में सुरक्षा की पोल खोल दी है। घटना की शिकायत MIDC पुलिस स्टेशन में दर्ज कर ली गई है, लेकिन खबर लिखे जाने तक दोनों आरोपी फरार हैं और उनकी गिरफ्तारी नहीं हो सकी है। इस पूरे मामले की गंभीरता को देखते हुए हमारे प्रतिनिधि पराग ढोबले ने घटनास्थल का जायजा लिया और छात्राओं से बातचीत कर प्रशासन की लापरवाही उजागर की। घटना के बाद छात्राओं में भय व रोष का वातावरण है। छात्राओं ने प्रशासन से सुरक्षा बढ़ाने की और आरोपियों को शीघ्र गिरफ्तार करने की मांग की है। आपल्याकडे एक मुलगी आली। ती मुलगी इथे इतर शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणा रोडला आहे। ते बिल्डिंग 3 मजली आहे। त्या 3 मजलीमध्ये वरचे 2 फ्लोर मुली राहतात। मुली जवळपास 60 मुली इथे राहतात। जी मुलीची तक्रार आहे, ती मुलीने असं सांगितलं आहे की मी 2 जणी राहत होत्या, त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली। मी एकटी राहत असताना 2 मुलं आले। 2 मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल घेऊन पळून गेले। त्यावेळेस मी आरडाओरडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट द्यायला आलो। परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोअरवरती मागचे गेट कायम उघडं असतं, त्याला कुठलेही कुलूप नव्हतं आणि मी ज्या रूममध्ये राहते त्या रूममध्ये 2 दरवाजे आहेत। त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असताना एक दरवाजा कायम उघडा असतो, त्याला आतून कडी कोंडा नव्हता। तसेच त्याने कंप्लेंटही केली की CCTV वगैरे पण नाही। त्यामुळे या CCTVचा फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला बॅट टच करून आपण भारतीय न्याय संहिता कलम 75, 305 आणि 3.5 याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्या अनुषंगाने आपले तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे। तपास सुरू आहे। आरोपीचा शोध चालू आहे CCTVच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे बऱ्याच मुलांची ये-जा असू शकते। त्या अनुषंगाने तपास भविष्यात होऊ नये म्हणून काय खबरदारी घेण्याची तुम्ही सूचना? भविष्यात होऊ नये म्हणून समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या। त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ती पूर्तता करून घेत आहोत। सर, रात्री 3 वाजे मी आपल्या रूम मध्ये झोपलेली होती सर। रात्री 3 वाजेच्या दरम्यान 2 मुलं माझ्या रूम मध्ये घुसले होते सर। माझ्या रूम मध्ये कडी नसल्यामुळे मी आतून दरवाजा लावलेली नव्हती, बस टेकलेला होता सर। माझा मोबाईल त्यांनी किती वाजे घेतला, का घेतला, मला ते आतमध्ये किती वाजे आले तो तर मला आठवण नाही सर। पण त्यांनी जसं मला टच केलं तसं माझी झोप उघडली आणि जशी झोप उघडली तसे मला ते समोर दिसले सर। त्यांनी बस बॅट टच जशी मला टच केला तसे मला जाग आला सर आणि ते पडून गेले तिथून। सर सांगितलं तेवढ्याच वाजे मी मॅमकडे आली, मॅमचा दरवाजा ठोकली। मॅम 7 मिनिट तर मॅम उठलेच नाही। मी दुसऱ्या मुलीकडे गेली, मॅमनं दरवाजा नाही खोलला तर मी तिच्या रूम मध्ये गेली, तिला सांगितली असं असं झाला बा म्हणून। मी तिच्याजवळ गेली, रडत आहे मी, तर मॅम आले। मग म्हणतात काय झालं, कोणाची तब्येत बरी नाही का सर। मग मॅमला तसं सांगितलं। तेवढी घटना घडल्याच्या नंतरही मॅमने कॉल सुद्धा नाही केला सर पोलिसांना। सर सकाळी गेले होते पण फक्त मोबाईल चोरीची तक्रार केली सर। मग मी माझ्या सरांना वगैरे कॉल केली, सायंकाळी सर वगैरे आले, त्याच्यानंतर आम्ही रात्री गेलो, रात्री पोलीस तक्रार झाली सर। फक्त मोबाईलची झाली होती कंप्लेंट सर। बाहेर निघायची पण इच्छा नाही होत सर। असं वाटते की बाहेर पण असं काही होऊ शकते बा सर। हॉस्टेलमध्ये असं होऊ शकते तर बाहेर का नाही होऊ शकत सर? आता बाहेरून कुंडी लावली आहे जर आता झाला, तिथं पण ताला लावला, तिकडे पण ताला वगैरे लावून झालेला, आता काही नाही करू शकत। तुम्ही आतापर्यंत बाहेरून लावला आहे तर CCTV आहेतच नाही सर। 8 महिन्यापूर्वी CCTV नाही सर। खाली पण CCTV वगैरे काही नाही, तिथं CCTVच नाही सर। वॉर्डन गार्ड आहे, ते रात्रीच्या असतात, त्यांना शब्द माहित नाही। अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।